मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील 7 आरोपींना आज निर्दोष मुक्तता मिळालेली आहे। खरं तर हे सर्व आरोपी अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते आणि याच अभिनव भारत संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जोशीराव सध्या माझ्यासोबत आहेत। खरं तर याच मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणात त्यांची साक्ष देखील झालेली आहे। सर, 17 वर्षांनंतर हा निकाल समोर येतो आणि एक मोठा म्हणजे अर्थात तुमचंही साक्ष खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे। कसं पाहता या निकालाकडे आज? 2008 मध्ये सप्टेंबरमध्ये हा ब्लास्ट केला गेला आणि साधारण ऑक्टोबरच्या दिवाळीच्या दिवशी बहुतेक सगळ्या लोकांची धरपकड करण्यात आली। जे अॅक्युज्ड आहेत त्यांची सुद्धा आणि आमच्यासारखे जे विटनेसेस होते ते सुद्धा। लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी धरपकड झाली आणि सगळ्यांची इल्लीगल डिटेन्शन्स आणि इंटरोगेशन्स सुरू झाली महाराष्ट्र ATS तर्फे। त्यामुळे आज 17 वर्षानंतर जेव्हा हा निकाल आला, जो आम्हाला अपेक्षितच होता, कारण ही स्टोरी जी सगळी ATSनी बनवलेली होती किंवा त्यावेळच्या सरकारनी बनवलेली होती ती सगळी काय आहे, खोटी आहे आणि एक ना एक दिवस हा निकाल असा लागणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना होती, आत्मविश्वास होता आणि विश्वास होता ज्युडिशियरीवरचा। त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी ती जी आमची दिवाळी राहिलेली आहे त्या 2008ची ती आज आता आम्ही साजरी करणार। परंतु 17 वर्ष लागले म्हणजे आता निकाल यायला आणि त्याचमध्ये अर्थात तुमचं देखील साक्ष आहे। जेव्हा तुम्ही जायचा साक्ष द्यायला काय तिथं नेमकी परिस्थिती होती? म्हणजे जे अधिकारी होते ATSचे त्यांच्याकडून प्रेशर होतं का? जसं तुम्ही सांगताय की जे आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आले होते त्यांच्यावर वेगवेगळे प्रेशर होते, काय नेमके प्रेशर होते? काय नेमकं ते तपास कुठं तपासात कमी पडले, काय झालं? नाही, तपासात कमी पडले म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पॉलिटिकल मास्टर्सनी एक स्टोरी लिहिलेली होती। जसं एखाद्या मूवीच्या प्रोडक्शनचं असतं, कोणीतरी प्रोड्युसर पैसे लावतो, त्यानंतर एक स्टोरी रायटर असतो, तो स्टोरी लिहितो। तशी एक स्टोरी लिहिली गेली, कॉन्कॉक्टेड स्टोरी लिहिली गेली की ह्या अशा एका प्रकरणामध्ये आपल्याला काही संघटनांना किंवा एखाद्या संघटनेला अडकवायचं आहे। आणि मग जसं पिक्चरमध्ये एखादा डायरेक्टर असतो तसा या सगळ्या घटनेचा एक डायरेक्टर दिल्लीत बसलेला होता आणि तो दिल्लीतला डायरेक्टर खालची प्यादी ही सगळी जी ATSचे अधिकारी वगैरे होते ही सगळी प्यादी हलवत होता आणि त्यामुळे ही खोटी स्टोरी बांधणं, त्याच्यावर स्क्रिप्ट बांधणं आणि ते सगळं करणं ह्याच्यात ATS फेल झालं। हा जो मूवी आपटला आज जो बॉक्स ऑफिसवर, हा स्टोरी पक्की चांगली लिहिलेली नव्हती, त्यानंतर याचा डायरेक्टर ढिसाळ होता, त्यामुळे हे सगळं झालेलं आहे। आणि तुम्ही जेव्हा प्रेशर म्हणता तेव्हा एखादी खोटी गोष्ट जेव्हा साबित करायची असते तेव्हा ATS अधिकाऱ्यांना त्यांच्या मालकाचं ऐकायचं असल्यामुळे आलेले विटनेसेस किंवा अॅक्युज्ड यांना धरून पकडणे, आपटणे, मारणे, कोअर्स करणे, धमक्या देणे याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच राहिलेला नव्हता। अशा रीतीने वेगवेगळ्या विटनेसेसकडनं यांनी साक्ष लिहून घेतली, किंबहुना काही काही बाबतीमध्ये तर साक्ष त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहेत आणि हे रात्री पाठ करा, उद्या मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला हे बोलायचं आहे असं दिलेले आहेत। हे सगळे हस्ताक्षरातले कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही माननीय कोर्टाला ते सबमिट केलेले आहेत। मला विचारायचंय, तुम्ही ATSच्या अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप करताय की त्यांनी तुम्हाला फोर्स केलं, मारहाण केली, त्यांनी काही तुम्हाला जबाब लिहून दिले, हे सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत बी घडल्यात? माझ्यासोबत मारहाण नाही घडली, पण बाकी जे प्रेशर असतं दिवस रात्र धरून ठेवणे, त्यानंतर घरच्यांवरनं धमक्या देणे, बायकोच्या नावाने धमक्या देणे, अश्लाघ्य बोलणे, हे सगळं माझ्या बाबतीत सुद्धा झालं। आणि त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की मी जेव्हा साक्ष द्यायला कोर्टात गेलो होतो इतक्या वर्षांनंतर, म्हणजे 2008 मध्ये डिटेन्शनमध्ये ठेवलं, त्यावेळेला काहीतरी लिहून घेतलं किंवा काही म्हणजे लिहून ॲक्च्युली घेतलंच नव्हतं त्यावेळेला, काही नुसती साक्ष घेतली होती। आणि त्यानंतर अनेक वर्षांनंतर 2021 मध्ये डिसेंबरमध्ये माझी जेव्हा साक्ष झाली तेव्हा कोर्टाच्या खाली परत 2 अधिकारी भेटले, त्यांनी कसले तरी कागद दाखवले, म्हणाले हे वाचा, आता वर जाऊन तुम्हाला हेच सांगायचं आहे सगळं। म्हणजे इतके वर्षांनंतर सुद्धा, आता तुम्ही म्हणता ना की सरकार बदललं, तुमच्या बाजूनी सरकार झालं असेल, तर 2021 मध्ये आम्हाला जे अधिकारी खाली धमक्या देत होते कोर्टाच्या खाली, ते कसे काय धजावत होते जर का सरकार आमच्या पाठीशी होतं? आमच्याकडे याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस पण आहेत आणि आम्ही कोर्टात सबमिट केलेले आहेत। मी स्वतः कोर्टाला त्या दिवशी जेव्हा साक्ष सुरू झाली तेव्हा प्रत्यक्ष कोर्टाला सांगितलं की खाली मला असे 2 अधिकारी भेटले, त्यांनी असं मला सांगितलेलं आहे की हे कागद वाचा आणि वर जाऊन तुम्ही हे बोला म्हणून। त्यामुळे ती दहशत अजूनपर्यंत होती, आत्तापर्यंत होती। आता इथून पुढे असेल की नसेल माहीत नाही। मी मोदी सरकारला ही रिक्वेस्ट करतो की आता तरी आमच्यावरचं ओझं काढा आणि आम्हाला निर्दोष मुक्तता केलेली आहे, त्यामुळे समाजावरनी जो आम्हाला कलंक लावलेला होता तो कलंक आज धुतला गेलेला आहे आणि आम्हाला प्रोटेक्शन द्या। आम्हाला इथून पुढे कुठच्याही पोलिसाकडनं जाच होणार नाही याची काळजी घ्या फक्त।
त्याच्यामध्ये आणखीन एक की काही नावं तुम्हाला प्रेशर होती तपासात, जसं तुम्ही म्हणताय की ATSच्या अधिकाऱ्यांकडून काही आणखी नावं सुद्धा याच्यामध्ये होती का, म्हणजे घेतली जात होती का, बाकीचे कुणाला आणखीन काही कुणाची इन्व्हॉल्वमेंट? नाही, इन्व्हॉल्वमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो की डिटेन्शन घेतल्यापासून इंटरोगेशन सुरू झाल्यापासून आम्हाला सगळ्यांनाच एक गोष्ट कळून चुकली होती की यांना शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत पोचायचे. माझ्या साक्षीच्या बाबतीत तुम्ही जर का म्हणाल तर माझ्यावर सर्वात जास्त प्रेशर टाकलं होतं ते 5 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाच्या मोठ्या लीडर्सची नावं घेण्याकरता अतिशय प्रेशर टाकत होते की ही नावं तू 5 घे, या स्टेटमेंटमध्ये तू हे सांगितलंच पाहिजे, अशा प्रकारचं प्रेशर होतं त्यावेळेला. कोणती नावं? एवढं काय प्रेशर होतं? 5 नावं म्हणजे तेव्हा सांगितली असेल, आता तुम्ही सांगू शकता ती नावं? प्रामुख्याने त्यावेळेला आता 2008 मध्ये योगी आदित्यनाथ हे काही फार मोठे लीडर नव्हते, ते पार्लमेंटचे एक मेंबर होते, पण योगी आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी प्रेशर होतं, आसिमानंदांचं नाव घेण्यासाठी प्रेशर होतं, जे संघाचे आहेत. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती, त्यांनाही प्रेशर करून त्यांच्याकडनं कबुली जबाब घेतलेला होता. अशी जनरल RSSच्या मोठ्या लोकांची नावं घ्या म्हणून त्यावेळेला भयंकर प्रेशर होतं. म्हणजे या एकटे साक्ष देणारे लोकांवरच प्रेशर होतं का जे आरोपी होते, म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये कर्नल पुरोहित असतील, बाकी प्रज्ञा सिंग असतील, हे सगळे आरोपी, या सगळ्यांवर सुद्धा असंच प्रेशर होतं का? कारण तुम्ही त्यांना भेटत सुद्धा असाल तेव्हा सुद्धा. नाही, आमची आरोपींबरोबर त्यावेळेला भेट व्हायची नाही. अर्थात काळा चौकी पोलीस स्टेशनमध्ये मला एकदा नेलेलं असताना ATSवाल्यांनी पुण्यावरनं, तेव्हा मला कर्नल पुरोहितांना टॉर्चर होत असल्याचे आवाज बाजूच्या खोलीतनं येत होते, पण त्या काळामध्ये आरोपी आणि विटनेसेस यांची भेट ते होऊन देत नव्हते. फार फार तर दुरून दाखवायचे, तू याला ओळखतोस का, याला ओळखतोस का, असं दुरून दाखवायचे, मात्र प्रत्यक्ष भेट काही ते घडवून आणून देत नव्हते. किंबहुना मी म्हणेन की 2008 नंतर आज तयागत एकाही आरोपीबरोबर मी कधीही संपर्क करू शकलेलो नाही आहे. मग आता जर आपण बघितलं 17 वर्षानंतर हा निकाल लागतो, तेव्हा जो हा बॉम्बस्फोट झालेला आहे, खरंच मग हा बॉम्बस्फोट कुणी घडवून आणला याच्यापर्यंत, या आरोपीपर्यंत कधी पोलीस ATS हे पोचूच शकलेले नाहीत का? खरंच याच्या मागं मग कोण आहे? आज कोर्टाने असे निर्देश दिलेत की महाराष्ट्र सरकारने आता SIT नेमावी आणि या SITनी परत एकदा इन्व्हेस्टिगेशन करावं. माझी महाराष्ट्र सरकारला आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे की ही जी SIT असेल याच्यामध्ये जनरल रँकचा एक लष्करी अधिकारी असावा. याला कारण असं की फक्त हिंदू दहशतवाद म्हणून हिंदूंना काळीमा फासलेली नाही आहे, तर आर्मीचा एक इंटेलिजन्सचा ऑफिसर याच्यामध्ये ॲक्युज घेऊन यांनी आर्मीलाही बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद आणि शिवाय आर्मीचा इंटेलिजन्सचा ऑफिसर कर्नल पुरोहित जे आहेत यांना ॲक्युज बनवून यांनी आर्मीवर पण बोट ठेवलेलं होतं की आर्मीतली माणसं हे असले धंदे करतात. यांचं तुम्ही जर का पॅटर्न बघितलं तर 2008 मध्ये कर्नल पुरोहितांना यांनी ॲक्यूज केलं आणि आर्मीवर ब्लेम केला. त्यानंतर उरीचा अटॅक झाला, त्यानंतर जे सर्जिकल स्ट्राईक्स झाले तेव्हा आर्मीवर यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. बालाकोटच्या वेळेला परत सैन्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पण परत आर्मीवर आणि एकंदरीत लष्करावर प्रश्नचिन्ह उत्पन्न केले. यांचा हा पॅटर्नच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि जे कोणी दिल्लीतनं हे घडवून आणत होते, ज्यांनी कोणीही स्टोरी लिहिलेली आहे, भगवा आतंकवाद म्हणा, सॅफ्रन टेरर म्हणा, हे चिदंबरम साहेबांनी पार्लमेंटमध्ये केलं. ते का केलं? म्हणजे एरवी ते म्हणतात की कुठचाही धर्म नसतो आतंकवाद्याला. आम्ही म्हणतो की इस्लामिक धर्म हा एकमेव धर्म आहे जो जगभर आतंकवाद करतोय. याचा अर्थ असा नाही की इस्लाममधले सगळे लोक आतंकवादी आहेत, पण इस्लामिक आतंकवाद जो आहे हा सगळ्यात मोठा आहे हे मान्य प्राप्त आहे. आता त्याला काउंटर करायला म्हणून यांना हिंदू दहशतवाद का काढायचा होता याची चौकशी आता केली पाहिजे. मी आज ठामपणाने म्हणतो की मालेगावचा ब्लास्ट हा ना इस्लामिक टेरर होता, ना हिंदू टेरर होता, हा पॉलिटिकल टेरर होता. हे एक तिसरं कॉईन मी आज करतोय की याला पॉलिटिकल टेरर नाव द्या. एका पॉलिटिकल पार्टीनी मुद्दामून घडवून आणलेले लो इंटेन्सिटी ब्लास्ट आहेत हे, आणि याच्यामागे षडयंत्र आहेत सगळी. मग मुसलमानांनी केलेले पूर्वीचे जे त्याचीही चौकशी करा, आमच्याही बॉम्बलास्टची चौकशी करा, पण या पॉलिटिकल टेररच्या पायामुळापर्यंत पोहोचलंच पाहिजे. अर्थात पुन्हा एकदा नव्याने या संपूर्ण बॉम्बलास्टची चौकशी व्हावं अशी तुम्ही एका अर्थाने मागणी करताय, डिमांड करताय? मी मागणी नाही करत आहे. आज कोर्टाने सांगितलंय की SIT स्थापन करा. आम्ही सगळे अभिनव भारतचे जेवढे लोक आहेत हे सगळे या SITला सहकार्य करू. परत इंटरोगेशनला सामोरं जायची आमची तयारी आहे, परत साक्षीदार बनायची तयारी आहे. पण हे खरे आरोपी जे आहेत, जे दिल्लीत बसलेले आहेत अजूनसुद्धा, त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये घातलं गेलं पाहिजे.
अर्थात जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने आज हा निकाल आलेला आहे, तब्बल 17 वर्षानंतर निकाल आला आणि हे साथी आरोपींना या ठिकाणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की नक्की हा बॉम्ब ब्लास्ट कुणी घडून आणला आहे, याची पुन्हा एकदा चौकशी व्हायला हवी. SIT नेमण्यासाठी या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. ज्यांचे साक्ष याच्या अगोदर देखील झालेले आहेत, पुन्हा एकदा आम्ही साक्ष देऊ आणि पूर्ण SITला सहकार्य करू असं देखील या ठिकाणी ते सांगतायत. मात्र ज्या पद्धतीने हा 17 वर्ष तपास झाला, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्यावर प्रेशर होतं, काही नावं घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आलं, असे वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न किंबहुना आरोप त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा SIT कसा हा तपास करते आणि काय याच्या समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.